नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सर्वांचं सहकार्य माझ्यासाठी आमच्या YouTube परिवारासाठी फार मोलाचं आहे। तर जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा नक्की। चला तर चालू करूया आजचा आपला नवीन घटकाचं नाव आहे वर्तुळ। त्यालाच आपण इंग्लिशमध्ये सर्कल असे म्हणतो। मित्रांनो, सर्व स्पर्धा परीक्षांसाठी हा घटक उपयुक्त आहे। म्हणजेच वर्तुळावर आधारित सर्व परीक्षांमध्ये प्रश्न असतात। मग 1ली ते 8वीच्या मंथन परीक्षा असेल किंवा ऑलिम्पियाड परीक्षा असेल किंवा शासनाची शिष्यवृत्तीची परीक्षा असेल, 4थी शिष्यवृत्ती, 7वी शिष्यवृत्ती किंवा पोलीस भरती असेल, तलाठी भरती किंवा इतर ज्या स्पर्धा परीक्षा आहेत त्या स्पर्धा परीक्षांमध्ये वर्तुळ या घटकावर निश्चितच प्रश्न विचारला जातो। तर मित्रांनो, मी गजानन भुरके या ठिकाणी चालू करतोय आपला नवीन घटक वर्तुळ। तर बघा, वर्तुळ म्हणजे काय? या ठिकाणी तुम्हाला बांगडीसारख्या आकाराची एक आकृती दिसते आहे। या ठिकाणी एक बिंदू आहे। एका निश्चित बिंदूपासून म्हणजेच केंद्र, हा केंद्र आहे, निश्चित अंतरावर म्हणजे साधारणपणे एवढ्या अंतरावर असलेल्या बिंदूच्या समूहाला, हा सगळं यामध्ये जो समूह आहे बिंदूंचा, हा पूर्ण समूह, या समूहाला वर्तुळ असे म्हणतात। तर विद्यार्थी मित्रांनो, वर्तुळाची ही व्याख्या आहे। ही व्याख्या तुम्ही लिहून घेऊ शकता किंवा 2 सेकंद वेळ आहे त्यामुळे तुम्ही स्क्रीनशॉट सुद्धा काढून घेऊ शकता। यानंतर बघा, हे वर्तुळाची व्याख्या झाली। वर्तुळाचे भाग कोणकोणते असतात, म्हणजे वर्तुळाचे घटक कोणकोणते असतात? पहिला वर्तुळाचा घटक आहे केंद्र, आणि या ठिकाणी जे वर्तुळ आहे त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे वर्तुळ केंद्र O आहे। त्यानंतर वर्तुळाचा पुढचा घटक आहे त्रिज्या, म्हणजेच रेडियस, RADIUS, रेडियस। रेडियस काय? तर वर्तुळ केंद्रापासून वर्तुळाचा जो परिघ आहे त्यावरील एक बिंदू, वर्तुळ केंद्र आणि वर्तुळावरील परिघ यांना जोडणारा जो रेषाखंड असतो, परिघावरील एक बिंदू आणि वर्तुळ केंद्र यांना जोडणारा जो रेषाखंड असतो, त्या रेषाखंडाला किंवा त्याला त्रिज्या असे म्हणतात। या ठिकाणी बघा, मी त्रिज्या काढलेली आहे, OP असा आपण ह्याला त्रिज्येला म्हणू शकतो। OA सुद्धा त्रिज्या आहे, O पासून A ही त्रिज्या आहे। आणि त्रिज्या दर्शवण्यासाठी R स्मॉल, म्हणजे स्मॉल लेटर मधलं R वापरलं जातं। त्यानंतर आहे व्यास, म्हणजेच डायमीटर, DIAMETER, डायमीटर। डायमीटर म्हणजेच व्यास। वर्तुळ केंद्र, मगाशी आपण त्रिज्येच्या बाबतीत वर्तुळ केंद्र म्हटलं, तर इथं बघा, वर्तुळावरील 2 बिंदू जोडणारा रेषाखंड, परंतु तो वर्तुळ केंद्रातून पास झालेला पाहिजे। वर्तुळ केंद्रातून पास झालेला जो रेषाखंड आहे, वर्तुळावरील 2 बिंदूंना जोडणारा आणि वर्तुळ केंद्रातून जाणारा, त्याला व्यास म्हणतो। आणि व्यास ही त्या वर्तुळाची सर्वात मोठी जीवा असते। लक्षात ठेवा, व्यास जो असतो हे जीवा सुद्धा असतो, जीवा सुद्धा असते। सर्वात मोठी जीवा कोणत्याही वर्तुळाची ते असतं व्यास। व्यास हा कोणत्याही वर्तुळाची सर्वात मोठी जीवा असते। त्यानंतर जीवा बघा, वर्तुळावरील 2 बिंदू जोडणारा रेषाखंड। आता या ठिकाणी बघा, हा D वर्तुळावर बिंदू आहे, C वर्तुळावर बिंदू आहे आणि ह्याने हा जोडलेला आहे। 2 वर्तुळावरचे बिंदू जोडलेले आहेत। इथं मात्र वर्तुळ केंद्रातून गेलेलं नाही, परंतु वर्तुळावरचे 2 बिंदू जोडलेत, म्हणून अशा रेषाखंडाला जीवा म्हणतात, म्हणजेच कॉर्ड, CSORD। या ठिकाणी CD ही काय आहे, त्या वर्तुळाची एक जीवा आहे। आपण अशा अनेक जीवा काढू शकतो। बघा,
हा एक वर्तुळावरचा केंद्र बिंदू घेतला, हा वर्तुळावरचा बिंदू घेतला, याला आपण नाव देऊ MN, म्हणजे जीवा MN होईल. जीवा AB आहे, जीवा MN आहे, जीवा CD आहे, तर असे जीवा आहेत. अर्धवर्तुळ या ठिकाणी बघा A पासून ते B पर्यंत हे जे आहे व्यासामुळे एका वर्तुळाचे 2 भाग होतात आणि प्रत्येक भाग हा अर्धवर्तुळ असते. इकडून बघा हे अर्धवर्तुळ, हे वर्तुळाचे सर्व घटक आहे. अजून एक कंस असतो. कंस म्हणजे काय, इथून इथपर्यंत PBC हा एक कंस झाला, ADC हा एक कंस झाला, त्यानंतर AM किंवा P, AMP किंवा MPB, PBC, CDA, ADC हे सर्व कंस आहेत. म्हणजे अजून एक बघा कंस सुद्धा वर्तुळावर असतो. चला, वर्तुळाची व्याख्या, वर्तुळ म्हणजे काय आणि वर्तुळातील घटक आपण याविषयी चर्चा केलेली आहे. आता आपण काही महत्वपूर्ण सूत्रांविषयी चर्चा करतो आहोत वर्तुळासंबंधीच्या. बघा, त्रिज्या R, तुम्हाला सांगितलं स्मॉल लेटर R ने त्रिज्या दर्शविली जाते. त्यानंतर व्यास, बघा व्यासचं सूत्र बघा, व्यासचं सूत्र या ठिकाणी D म्हणजे व्यास, D बरोबर 2R, 2R म्हणजे 2 गुणिले त्रिज्या बरोबर व्यास. यावरून असं आपल्याला लक्षात येतं मित्रांनो, D बरोबर 2R, 2R म्हणजेच त्रिज्येच्या डबल, 2R म्हणजेच 2 गुणिले R म्हणजे याचा अर्थ असा होतो, तुम्ही वाटलं तुम्ही लिहून घ्या, त्रिज्येच्या दुप्पट व्यास असतो असंही आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. आणि किंवा त्याच्या उलट म्हणता येईल, व्यासाच्या निम्मी त्रिज्या असते. चला नंतर बघूया परिघ. परिघ म्हणजे तो हा जो गोल असतो, हा सगळा बाहेर गोल भाग, तर हा परिघ असतो. परिघ काढतानाचं सूत्र काय, C म्हणजे परिघ, त्यालाच आपण सर्कम्फरन्स म्हणतो. परिघ बरोबर 2πr, 2 म्हणजे 2, पाय आणि R म्हणजे त्रिज्या, हे सूत्र आहे. किंवा त्रिज्या दिली नसेल तर त्यावेळेस व्यास दिलेला असतो आणि मग सर्कम्फरन्स काढायचा असेल, परिघ काढायचा असेल तर πd हे सूत्र त्याचं आहे. क्षेत्रफळाचं बघा सूत्र, वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर πr वर्ग, πr वर्ग. पायची किंमत तुम्हाला माहित आहे 22/7 किंवा 3.14 असं पायची किंमत आपण घेत असतो. तर या ठिकाणी πr वर्ग म्हणजेच वर्तुळाचे क्षेत्रफळ. त्यानंतर अर्धवर्तुळाचे क्षेत्रफळ, अर्ध म्हणजे हाफ, πr वर्ग तर वर्तुळाचं क्षेत्रफळ आहे, अर्ध्या वर्तुळाचं म्हणून 1/2 πr वर्ग. हे पुढे त्रिज्याखंडाचे क्षेत्रफळ, वृत्तखंडाचे क्षेत्रफळ, वर्तुळाची कमान लांबी, तेव्हा आपण मगाशी कमान, त्रिज्यखंड, वर्तखंड बघितलं, त्याचीही सूत्र आहेत, ती तुम्ही लिहून घेऊ शकता किंवा स्क्रीनशॉट घेऊ शकता. आता महत्वाचा प्रश्न आहे, पूर्ण वर्तुळ किती अंशाचे असते? तर विद्यार्थी मित्रांनो, पूर्ण वर्तुळ हे 360 अंशाचे असते. म्हणजे पूर्ण वर्तुळाचे जे कोन आहेत, कोनाच्या मापामध्ये घेतलं तर 360 अंशाचा असतो तो परिघ पूर्ण. क्षेत्रफळ πr वर्ग, परिघ 2πr, ही 2 सूत्र अतिशय महत्वाचे आहेत. बघा इथं दिलंय पायची किंमत, मगाशी मी इथं लिहिलेली आहे 22/7, 3.14, पाय बरोबर 22/7 आणि 3.14 आणि ह्याचा अर्थ आहे केंद्रीय कोन. ही सूत्रामध्ये टाकलं तर ह्या सगळ्या सूत्रानुसार, जर तुम्हाला आता हे सूत्र लक्षात राहत नसेल तर तुम्ही लिहून घ्या. मी इथं हे सर्व क्लीन करतो, लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढा. 2 सेकंद थांबतो. अपेक्षा आहे तुम्ही लिहिलं असेल किंवा स्क्रीनशॉट काढला असेल. यानंतर आपण महत्वाच्या संज्ञाविषयी बोलणार आहोत, जे की आपण आत्ताच बघितलं की वर्तुळाचे जे घटक आहेत ते आकृतीच्या सहाय्यानं बघितलं. आपण आता या ठिकाणी त्या संज्ञा बघणार आहोत. तर बघा महत्वाच्या संज्ञा कोणकोणत्या आहेत वर्तुळाच्या संदर्भानं. त्या ठिकाणी बघा वर्तुळाच्या संदर्भानं महत्वाच्या संज्ञा
आता पहिला आहे त्रिज्या, रेडियस, RADIUS. केंद्रापासून वर्तुळावरील कोणत्याही बिंदूपर्यंतचे अंतर जे ज्या रेषाखंडाने जोडलेलं असतं ते म्हणजेच त्रिज्या. वर्तुळावरील कोणताही बिंदू आणि केंद्रबिंदू यांना जोडणारा रेषाखंड म्हणजेच त्रिज्या. त्यानंतर व्यास, डायमीटर. केंद्रातून जाणारी, मगाशी तुम्हाला मी सांगितलं वर्तुळ केंद्रातून पास होणार म्हणजे केंद्रातून जाणारी वर्तुळाची जीवा जी दोन बिंदूंना जोडते. कोणते दोन बिंदू असतात ते वर्तुळावरचे दोन बिंदू असतात. वर्तुळावरील बिंदूंना जोडणारे आणि वर्तुळाच्या केंद्रातून जाणारी जीवा म्हणजेच व्यास. आणि आत्ताच मगाशी आपण बोललो व्यास बरोबर 2r म्हणजे 2r म्हणजेच 2 गुणिले त्रिज्या. म्हणजेच तुम्हाला सांगितलं गेलं त्रिज्येच्या दुप्पट व्यास असतो, व्यासाच्या निमपट म्हणजे निम्मी त्रिज्या असतो. या सूत्रावरून आपल्याला ते लक्षात येईल. त्यानंतर आहे जीवा म्हणजेच कॉर्ड. वर्तुळावरील कोणत्याही दोन बिंदूंना जोडणारी रेषा, मग ती वर्तुळाच्या केंद्रातून जाऊ दे किंवा नाही जाऊ दे, पण वर्तुळावरचे दोन बिंदू जोडले आणि तो जोडणारा जो रेषाखंड असतो किंवा ती जोडणारी जी रेषा असते त्याला, त्या रेषेला किंवा त्या रेषाखंडाला आपण जीवा म्हणत असतो. त्यानंतर एक लक्षात ठेवा मित्रांनो, इथं जीवा म्हटलं व्यासाच्या संदर्भानं, तर व्यास ही जीवा आहे कारण जीवाची जी गुणधर्म आहे वर्तुळावर दोन बिंदू जोडणारे, व्यास हा वर्तुळावरचे दोन बिंदू जोडतो म्हणून व्यास हा वर्तुळाची जीवा असतो, सर्वात मोठी जीवा असतो. परंतु जीवा व्यास असेलच असे नाही, कारण जीवा प्रत्येक जीवा काय वर्तुळ केंद्रातून जाईलच असं सांगता येत नाही. अर्धवर्तुळ व्यासाने वर्तुळाचे दोन समान भाग होतात. व्यासामुळे वर्तुळ दोन समान भागात विभागले जाते, त्यातील प्रत्येक भाग म्हणजेच अर्धवर्तुळ. त्रिज्यखंड म्हणजे सेक्टर, दोन त्रिज्यानी व कमानीने तयार झालेला भाग, आणि वृत्तखंड म्हणजे जीवा व कमानीने तयार झालेला भाग, जो की आपण मागाशी तुम्हाला तिथं बघितला. वर्तुळाचे जे घटक आहेत त्याविषयी चर्चा झाली, सूत्रांविषयी चर्चा झाली, महत्वाच्या संज्ञांविषयी चर्चा झाली. जे वर्तुळाचे घटक आहेत ते आपण आकृत्यांच्या साहाय्यानं पुन्हा एकदा थोडक्यात समजावून घेऊ. हे बघा, या ठिकाणी त्रिज्या, वर्तुळ केंद्र आणि वर्तुळावरचा बिंदू जोडणारे रेषाखंड R. व्यास या ठिकाणी बघा वर्तुळावरचा एक बिंदू, वर्तुळावरचा दुसरा बिंदू जोडणारा रेषाखंड, परंतु या ठिकाणी वर्तुळ केंद्रातून जाणारा. त्यानंतर जीवा, ही जीवा बघा वर्तुळावरील दोन बिंदू जोडणारी रेषा, ही जीवा वर्तुळावरील दोन बिंदू जोडणारी. त्यानंतर अर्धवर्तुळ, व्यासामुळे वर्तुळाचे दोन भाग होतात, हे प्रत्येक भाग हा अर्धवर्तुळ असतो. बघा हे त्रिज्या आणि कमान ह्याने होणारा जो आहे तो सेक्टर त्रिज्यखंड. त्यानंतर वृत्तखंड, हे जे आहे ते वृत्तखंड, कमानीमुळे होणारा जो भाग आहे तो वृत्तखंड. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी काही लक्षात ठेवण्यासारख्या महत्वाच्या गोष्टी आहेत. तर वर्तुळाचा परिघ त्या व्यासाच्या पायपट असतो, म्हणजे पाय डी असं त्याचं सूत्र आहे. वर्तुळाचे क्षेत्रफळ त्रिज्येच्या वर्गांच्या पायपट, म्हणजेच इथं काय पाय डी. त्यानंतर वर्तुळाचे क्षेत्रफळ पाय R वर्ग असा आहे. कोणताही व्यास वर्तुळाला दोन समान अर्धवर्तुळात विभागतो. माहित आहे आपल्याला, व्यास काढला की दोन वर्तुळ समान भाग होतात, प्रत्येक भागाला अर्धवर्तुळ म्हणतात. प्रत्येक वर्तुळातील सर्व त्रिज्या समान असतात, असंख्य त्रिज्या काढता येतात, ही लक्षात ठेवा. वर्तुळात एकाच कमानीवर आधारलेले केंद्रीय कोन समान असतात हे लक्षात ठेवा. आणि असंख्य व्यास सुद्धा काढू शकतो आपण, असंख्य त्रिज्या काढू शकतो, असंख्य जीवा काढू शकतो वर्तुळामध्ये. आता या ठिकाणी मला बघा काही उदाहरणं सोडवून दिलेले आहे. वर्तुळाची त्रिज्या 7 सेंटीमीटर असेल, परिघ काढा, आणि त्रिज्या दिली असेल तर परिघ काढायचा आहे, म्हणजेच 2πr. 2 गुणिले पाय म्हणजे 22/7 गुणिले 7 कॅन्सल, 22 दोन्ही 44
सेंटीमीटर. या ठिकाणी व्यास 14 दिलाय, क्षेत्रफळ काढायचं आहे. व्यास दिलाय याचा अर्थ व्यासावरून त्रिज्या काढू शकतो 14/2, कारण आपल्याला माहित आहे व्यासाच्या निम्मी त्रिज्या असते आणि त्रिज्येच्या दुप्पट व्यास असतो. 14 व्यास आहे म्हणून त्रिज्या 7 सेंटीमीटर येईल. क्षेत्रफळा सूत्र पाय r वर्ग, पाय म्हणजे 22/7 आणि r 7 आलेले आहे आणि 7चा वर्ग म्हणजे 7 गुणिले 7, 7ला 7 कॅन्सल, 22 7 154 क्षेत्रफळ असल्यामुळं स्क्वेअर सेंटीमीटर. तर अशा प्रकारे केंद्रीय कोनाच्या त्रिज्या क्षेत्रफळ, त्याच्यावरून ते क्षेत्रफळ आहे ते तुम्ही बघून घेऊ शकता किंवा स्क्रीनशॉट काढून पुन्हा ते तुम्ही त्याचा अभ्यास करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, हा जो घटक आहे हा पूर्ण घटक अनेक स्पर्धा परीक्षांना उपयोग आहे. पोलीस भरती असेल, तलाठीची भरती असेल, झेडपीच्या भरती असतील किंवा इतर जे काही परीक्षा आहे त्या सर्व परीक्षांना, सर्व स्पर्धा परीक्षांना ते महत्वाचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, इथे एक मला सांगायचं आहे, थोडस फार जास्त वेळ घेणार नाही. बघा, एकच सांगायचं आहे ते राहून जाईल म्हणून सांगतो. अंतर्भागातील बिंदू, बाह्य भागातील बिंदू आणि वर्तुळावरील बिंदू, हा जर इथे एखादा बिंदू काढला आणि ह्याला नाव दिलं P, तर तो वर्तुळाच्या अंतर्भागात असणारा बिंदू आहे. इथे एक बिंदू काढला त्याला नाव दिलं Q, तर हा बिंदू जो आहे तो वर्तुळाच्या बाह्य भागामध्ये आहे. म्हणजे वर्तुळाच्या अंतर्भागात म्हणजे परिघा ज्या आहे, परिघाच्या आतल्या भागामध्ये जे बिंदू असतात ते अंतर्भागातील बिंदू असतात आणि जे बाहेरचे असतात, परिघाच्या बाहेर असणारे असे, तर हे बाह्य भागातले बिंदू असतात. आणि हा जो A बिंदू आहे, D बिंदू आहे, C बिंदू आहे, B आहे, इथं C आहे, इथे ह्याला आपण O म्हणता येणार नाही, त्याला आपण काय म्हणूया, ह्याला नाव नको द्यायला, आपण ह्या ठिकाणी बिंदू काढू, याला X म्हणू. हा X बिंदू झाला. तर ADCBX हे जे बिंदू आहेत हे परिघावर आहेत, म्हणजेच वर्तुळावरले बिंदू आहेत. हा Q, हा या ठिकाणी M, हा N, असे जे बिंदू आहेत परिघाच्या बाहेरचे वर्तुळ, ते वर्तुळाच्या बाह्य भागातील बिंदू, हे वर्तुळाच्या अंतर्भागातील बिंदू आणि ADCBX हे वर्तुळावरील बिंदू आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी वर्तुळाच्या संदर्भाने आपण बरीचशी माहिती बघितलेली आहे, चर्चा केलेली आहे. नक्कीच तुम्हाला या माहितीचा उपयोग होईल अशी अपेक्षा आहे.